नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आरती मुक्ताला म्हणत असते की मॅडम प्लीज तुम्ही जेवून घेता का, कारण तुमचा नोकर बाहेर डबा घेऊन आलाय. मुक्ता म्हणते की काय, माझा कोणी नोकर वगैरे नाही आहे. आरती म्हणते की अहो मॅडम, ते केव्हाचे म्हणताय की मॅडम अजून जेवल्या नाही आहेत, त्यांना जेवायला घालायचं आहे, त्यांना हा डबा द्यायचा आहे. मुक्ता म्हणते की माझा नोकर, बरं ठीक आहे, जो कोणी आहे त्याला पाठवून दे, मी पण बघेल माझा नोकर कोण आहे. आणि मग आरती जाते आणि सागरला पाठवून देते. सागरने पूर्ण डबेवाल्याचं रूप घेतलेलं असतं. अगदी टिपिकल मुंबईचा डबेवाला बनून आलेला असतो. तोंडावर त्याने स्कार्फ लावलेलं असतं आणि मुक्ताला तो म्हणत असतो की मॅडम चला बरं लवकर जेवून घ्या. मुक्ता म्हणते की एक मिनिट, तुम्ही आहात कोण आणि तुम्ही माझ्यासाठी का डबा घेऊन आलायत आणि तुम्ही असं तोंड का कवर केलं आहे. तर सागर म्हणत असतो की अहो मॅडम जास्त प्रश्न विचारू नका, तुम्ही जेवून घ्या बरं. आणि मग मुक्ताला समजतं की हा सागरच आहे. मुक्ता सागरला म्हणते की कितीही चेहरा लपवला ना तरी त्या चेहऱ्यामागचा माणूस किती खालच्या पातळीला जाऊ शकतो हे माहिती आहे मला चांगलं. मुक्ता असं बोललेली असते तरीसुद्धा सागरला राग आलेला नसतो. सागर मुक्ताची तरीसुद्धा माफीच मागत असतो. सागर मुक्ताशी बोलत असताना आरती पुन्हा आतमध्ये येते आणि आरती सागरकडे बघून म्हणत असते की मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय, म्हणजे तुमचा चेहरा मला पाहिल्यासारखा वाटतोय. तेव्हा सागर सांगतो की हो, मी सागर कोळी आहे. ती म्हणते की हो, तुम्ही एक खूप मोठे बिझनेसमॅन आहात ना. सागर म्हणतो की हो. आणि मग आरती मुक्ताला म्हणत असते की मॅडम तुमचा नवरा किती रोमॅन्टिक आहे, म्हणजे तुमच्यासाठी डबा घेऊन आला आणि तुमची माफीसुद्धा मागतोय. सागर म्हणतो की बघा आता त्यासुद्धा म्हणताय की तुमचा नवरा किती रोमॅन्टिक आहे आणि तुम्ही काय घेऊन बसलायत. मुक्ता आता आरतीवर ओरडते आणि म्हणते की तुला काय दुसरे कामधंदे नाही आहेत का, बाहेर कोणाची अपॉइंटमेंट नाही आहे का आता. तेव्हा आरती सांगते की आपटे वहिनी बाहेर आल्यात, त्यांना आतमध्ये पाठवून देऊ का मग. मुक्ता म्हणते की हो, त्यांना पाठवून दे. आता आपटे वहिनी आतमध्ये आलेल्या असतात. सागर त्यांना विचारतो की कशा आहात आपटे वहिनी, जेवल्या का. आपटे वहिनींनी सागरला ओळखलेलं नसतं. त्या म्हणतात की हो जेवले जेवले. सागर म्हणतो की बघा आता तुम्ही जेवले परंतु आमच्या मॅडम काही जेवत नाही आहे. तर आपटे वहिनी मुक्ताला म्हणतात की अहो मॅडम तुम्हाला जर जेवायचं असेल तर मी नंतर येते ना. मुक्ता म्हणते की नाही नाही, आपण तुमची ट्रीटमेंट सुरू करूयात. आणि मग मुक्ता आपटे वहिनींची ट्रीटमेंट करते आणि मग त्यांना गोळ्या वगैरे देऊन आपटे वहिनी तिथून निघून गेलेल्या असतात. सागर पुन्हा मुक्ताशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, मुक्ताला जेवणासाठी फोर्स करत असतो. तेव्हा मुक्ता म्हणते की तुम्हाला कळतंय का, एकतर तुम्ही माझ्या कामाच्या ठिकाणी आलाय, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मला कितीही सांगितलं तरी मी हा टिफिन खाणार नाही आणि तुम्हाला माफही करणार नाही. तुमचं काय हो, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही प्रेमाचं सोंग घेतलं, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही नोकराचं सोंग घेतलं. तुम्हाला हा सगळा भावनांचा खेळ वाटतो का आणि एवढं सोपं असतं का हे सगळं. मला रागवायची अजिबात सवय नाही आहे, परंतु सागर एकदा तुटलेला विश्वास कमवायला खूप वेळ लागतो. आणि एवढं बोलून आता मुक्ता तिथून निघून गेलेली असते. सागरने आणलेला टिफिनसुद्धा तिने खाल्लेला नसतो. इकडे सावनी आदित्यसाठी चॉकलेट दूध घेऊन आलेली असते आणि आदित्यला ती म्हणत असते की आदित्य तू दिवसेंदिवस खूप शहाणा होत चाललाय हा, म्हणजे तू काउन्सिलिंगला जातो ना तेव्हापासून मी तुझ्यामध्ये एक वेगळाच ॲटिट्यूड बघते, म्हणजे खरंच तू खूप छान वागतोय सगळ्यांशी. आणि मगाशी मी तुला सांगितलं की तुझे सागर पप्पा कसे आपल्याला त्रास देत होते, कसे आपल्याला छळत होते आणि आपण त्यांना शिक्षा द्यायला पाहिजे, तेव्हा तू काय म्हणाला. आणि मी तुला हेही सांगितलं की त्याच्या घरी जाऊन मी काम केलं, त्यांनी मला काम करायला सांगितलं, तेव्हा तू मला किती मोठी शिकवण दिली की जर आपल्या माणसासाठी केलेलं काम काम नसतं म्हणून. खरंच तू खूप बदलला आहेस रे. आदित्य म्हणतो की हो, काउन्सिलिंगपासून माझ्यामध्ये खूप चेंजेस झालेत. सावनी म्हणते की आदित्य तुला माहिती आहे मी आता इथून पुढे काय करणार आहे ते, मी सुद्धा सागरला माफ करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे ऐकल्यावर आदित्यला खूप आनंद होतो. आदित्य सावनीला मिठी मारतो आणि हे सगळं ऐकत असतो हर्षवर्धन. सावनीने हर्षवर्धनला बघितलेलं असतं आणि ती आदित्यला म्हणते की आदित्य आता तू जा झोपायला. आदित्य तिथून निघून गेल्यानंतर हर्षवर्धन सावनीला म्हणत असतो की काय मग सावनी, मी असं ऐकतोय की तू आता पुन्हा सागरला माफ करणार आहेस. सावनी म्हणते की शट अप हर्षवर्धन, तू काय लहान आहेस का, तो आदित्य लहान आहे त्याच्यासाठी बोलले मी ती गोष्ट. हर्षवर्धन म्हणतो की अच्छा, मला वाटलं होतं की माझ्याकडे पैसा बघून तू माझ्याकडे आलीस आणि आता सागरकडे पैसा आहे म्हणून तू त्याला मिळते की काय. सावनी म्हणते की नाही हर्षवर्धन, असं कधी होणार नाही, मी फक्त आदित्यचं मन आपल्याकडे वळून घेण्यासाठी हे सगळं बोलत होते. हर्षवर्धन म्हणतो की ठीक आहे, परंतु त्या कार्तिकचं काय. सावनी म्हणते की कार्तिकचं काय, तो तर फक्त एक प्यादा आहे, किती नीच माणूस आहे ना हे फक्त मला माहिती आहे. कोळी कुटुंबाला त्याची भनक सुद्धा नाही आहे, कारण कोळी कुटुंबामध्ये त्याला खूप इज्जत आहे माहिती आहे मला. खरं तर तो कार्तिक नाही आहे,
कोळी कुटुंबाला लागलेली वाळवी आहे. सगळं त्यांचं खानदान आणि नातं संपवून टाकणार आहे. हर्षवर्धन सावनीला म्हणत असतो की पण अगं, मुक्ता तर त्या घरातली आदर्श सून आहे आणि कार्तिक जर तिला काही बोलला तर मला नाही वाटत मुक्ता सहन वगैरे करून घेईल. सावनी म्हणते की अरे तीच तर मज्जा आहे ना, तू बघ पुढे काय काय होतं ते. मुक्ता घरी आलेली असते आणि लाईट्स ऑफ असतात. मुक्ता तिच्या बेडरूममध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते, लाईट लावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु लाईट लागत नसते कारण लाईट गेलेली असते. मुक्ता हळूहळू पुढे जात असते आणि त्याच वेळी कार्तिक येतो आणि मुक्ताला मागून पकडतो. मुक्ता जोरजोरात ओरडायला लागते आणि म्हणत असते की कोण आहे कोण आहे, आणि तितक्यातच लाईट येते. मुक्ता जेव्हा कार्तिकला बघते तेव्हा मुक्ताचं डोकं सटकतं आणि ती कार्तिकला विचारते की हा काय वाह्यातपणा आहे आणि तुमची हिंमत कशी काय झाली, तुम्ही मला कसं काय पकडलं. तर कार्तिक म्हणत असतो की अहो मुक्ता वहिनी, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका, माझ्या मनात असं काहीच नव्हतं. अहो मला वाटलं की स्वातीच आहे इथे. तेव्हा मुक्ता म्हणते की तुम्हाला माझ्यामधला आणि स्वातीताईंमधला फरक नाही कळला का. कार्तिक आता ओव्हर ॲक्ट करायला लागतो आणि म्हणतो की नाही नाही माझंच चुकलं असं म्हणून तोंड जोडायला सुरुवात करतो. मुक्ताला कार्तिकचा प्रचंड राग आलेला असतो. तितक्यातच तिथे येते स्वाती. स्वाती त्या दोघांना विचारते की तुम्ही दोघे इथे काय करताय. मुक्ता तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता ती म्हणते की मी जाते. मुक्ता आता तिथून निघून आलेली असते. स्वाती विचार करत असते की हिला काय झालं अचानक. कार्तिक म्हणतो की जाऊ दे ना डार्लिंग, मी तुला एक सरप्राईज देणार आहे. आणि मग स्वातीसाठी त्याने ऑनलाईन इयरिंग ऑर्डर केलेले असतात, त्यामुळे स्वाती खूप खुश होते. स्वाती तिथून निघून गेल्यानंतर कार्तिक मनामध्ये म्हणत असतो की खरंच ही मुक्ता खूप कमाल आहे. म्हणजे सागरची आधीची बायकोसुद्धा खूप कमाल होती आणि त्यापेक्षा जास्त कमाल तर ही मुक्ता आहे. ह्या सगळ्या चांगल्या मुली सागरच्याच नशिबात कशा येतात काय माहिती. तर इकडे मुक्ता रूममध्ये आलेली असते आणि मुक्ताला चक्कर येते. तेवढा सागर तिला सावरतो, परंतु ती सागरला बाजूला करते. त्यानंतर सगळे जेवायला बसलेले असतात. नॉनव्हेज घरामध्ये बनलेलं असतं, सगळ्यांच्या आवडीचं बनलेलं असतं. सागर इंद्राला विचारतो की आई व्हेज नाही बनलंय का. तेव्हा इंद्रा म्हणते की नाही नाही, मी व्हेज नाही बनवलं, कारण त्या बाईने ना माझ्या किचनचं अख्खं वाटोळं केलं होतं. तिच्यासाठी मी भोपळ्याची भाजीसुद्धा बनवत होते, परंतु आता मी मात्र अजिबात काही बनवणार नाही. आजपासून किचनमध्ये फक्त व्हेजच जेवण होणार. तेव्हा सागर उठतो आणि म्हणतो की ठीक आहे, मग मला नाही जेवायचं. इंद्रा म्हणते की अरे असं कसं, सकाळपासून तू जेवला नाही आहेस. तेव्हा सागर म्हणतो की मग मुक्ताही सकाळपासून जेवली नाही आहे ना. सागर आता न जेवताच तिथून निघून गेलेला असतो. सईसुद्धा तिथून निघून गेलेली असते कारण मुक्ताही अजून जेवलेली नसते. बापू तिथे येतात आणि म्हणतात की काय झालं, आणि मग स्वाती घडलेला प्रकार सांगते. तेव्हा बापू इंद्रावर चिडतात आणि म्हणतात की इंद्रा, तुला असं वागणं शोभतं का. मुंबाई व्हेज खाते हे आपल्याला माहीत आहे, तरीसुद्धा तू मुद्दाम नॉनव्हेज बनवलं, यासाठी ती आपल्या घरी आली आहे का. ते इंद्रालाच बडबड करत असतात. त्यामुळे इंद्रा म्हणत असते की हो, माझ्यामुळेच होतं सगळं. इथं तिने 2 भावांना वेगळं केलं त्याचं काही नाही, आणि प्रत्येकजण येऊन मलाच बोलत असतं. सागर आता मुक्ताकडे येतो. मुक्ता सोफ्यावर बसलेली असते. सागर मुक्ताला म्हणतो की मी तुमच्यासाठी व्हेज जेवण ऑर्डर केलं आहे, तुम्ही जेवून घ्या. मुक्ता म्हणते की काही गरज नाही आहे, मला नाही खायचं आहे. तितक्यातच तिथे सई ही जेवण घेऊन आलेली असते आणि सईने माधवी आजीकडून जेवण आणलेलं असतं आणि ती मुक्ताला म्हणत असते की मुक्ताई, चल बरं आता लवकर खाऊन घे, मी माधवी आजीकडून जेवण आणले. तर मुक्ताला खूप आनंद होतो आणि ती विचारते की माझी सई माऊ जेवली का. तेव्हा सई म्हणते की नाही अजून. मग मुक्ता सईला भरवत असते, सई मुक्ताला भरवत असते. त्यानंतर सई सागरला भरवत असते, सागरही सईला भरवत असतो. सई म्हणते की मुक्ताई, आता तू मला भरवलंस, मी तुला भरवलंस, आता तू एक काम कर, तू पप्पाला भरव. मुक्ता म्हणते की नाही सई, आता जाऊ दे, खूप उशीर झालाय, जेवून घे बरं पटकन. सई म्हणते की नाही नाही मुक्ताई, तुला पप्पाला भरवावंच लागेल. ती खूप हट्ट करायला लागते, त्यामुळे मुक्ताला आता सागरला भरवावंच लागतं आणि मग सागरसुद्धा मुक्ताला भरवतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे इंद्रा मुक्ताला स्ट्रिक्ट वॉर्निंग देते की उद्या गुढीपाडवा आहे आणि उद्या 6 पर्यंत तुझं सगळं आवरून झालं पाहिजे, 6 वाजता पूजा करायची आहे. त्यामुळे मुक्ताने 4 वाजेचाच अलार्म लावलेला असतो. सागर तो अलार्म बंद करून ठेवतो, त्यामुळे मुक्ता ही 6:15 वाजता उठते. मुक्ता खूप गडबडीत उठलेली असते आणि बाहेर जाऊन बघते तर काय की सागरने सगळी तयारी केलेली असते. गुढीपाडव्याची संपूर्ण तयारी झालेली असते आणि ते बघून मुक्ताचं आता मन पालटतं की काय हे आपल्याला पुढील भागातच समजणार आहे. परंतु ते बघण्यासाठी अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट देखील करा. धन्यवाद.